विद्यार्थ्यांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर धनवडे एन डी, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा. मी वर्क फ्रॉम होम यामध्ये ऑनलाईन अध्यापन करणार आहे. आजचा जो विषय आहे तो पाठ्यपुस्तक. पाठ्यपुस्तक म्हणजे काय आणि या पाठ्यपुस्तकाचा आपण 3 अंगाने विचार करणार आहोत. पहिलं आहे पाठ्यपुस्तकाची आवश्यकता, दुसरं आहे चांगलं पाठ्यपुस्तक कोणतं आणि तिसरं आहे पाठ्यपुस्तकाचं परीक्षण कसं करावं. पहिला जो मुद्दा आहे तो पाठ्यपुस्तकाची आवश्यकता कोणाकोणाला आहे. पाठ्यपुस्तकाची आवश्यकता शिक्षकाला, विद्यार्थ्याला, पालकांना आणि परीक्षकांना यांना असते. प्रथमतः आपण शिक्षकांना पाठ्यपुस्तक कसे उपयोगी पडतं हे पाहणार आहोत. शिक्षकांना पाठ्यपुस्तक ही अध्यापनाची तयारी करण्यासाठी, तो आशय किती विस्ताराने शिकवावा हे पाठ्यपुस्तकामुळे कळते. त्यानंतर पाठ्यपुस्तकामुळे आशयाची अधिक माहिती आपल्याला मिळत असते. हस्तपुस्तिका तयार करण्यासाठी या पाठ्यपुस्तकांचा उपयोग शिक्षकांना होत असतो. दुसरा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक का आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक घरी वाचण्यासाठी आवश्यक असतं. वर्गात उद्या शिकवणारा किंवा पुढे शिकवणारा भाग अगोदर वाचता येतो. त्याचबरोबर गैरहजर विद्यार्थी जर असेल तर त्याला स्वयंअध्ययनानं तो भाग पूर्ण करता येतो. शिकवलेल्या भागावरील स्वाध्याय त्याला पूर्ण करता येतात. नंतर उजळणी करण्यासाठी, स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी त्याला ते पाठ्यपुस्तक उपयुक्त होत असतं. पाठ्यपुस्तकाच्या रूपाने तो विषय वर्षभर विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर राहत असतो आणि म्हणून ते त्याला फार उपयुक्त होत असतं. तिसरा मुद्दा आहे की पालकांना ते कसं उपयुक्त होत असतं. तर पालक पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करू शकतात. त्यानंतर आपल्या पाल्याचा पाठ्यपुस्तकाच्या आधारे अभ्यास घेऊ शकतात. हा दुसरा मुद्दा लक्षात येतो. आणि शेवटचा जो पाठ्यपुस्तकाची आवश्यकता आहे ती परीक्षकांना तो आशय कोणता आहे, किती प्रमाणात त्यानं ग्रहण केलेलं आहे हे तपासण्यासाठी पाठ्यपुस्तकाची आवश्यकता असते. प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तयार करणं यासाठी परीक्षकांना त्याचा उपयोग होत असतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की पाठ्यपुस्तक असतं कसं आणि पाठ्यपुस्तक बघण्यासाठी याचा विचार 2 अंगाने केला जातो. एक आहे बाह्यांग आणि दुसरं आहे अंतरंग. बाह्यांगामध्ये जे मुद्दे येतात ते आपण प्रथमतः पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे मुखपृष्ठ. पाठ्यपुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ आकर्षक असलं पाहिजे. मुखपृष्ठावरचं चित्र अर्थपूर्ण असलं पाहिजे. त्यामध्ये पाठ्यपुस्तकाचं नाव आणि चित्रे यांचा समन्वय त्या ठिकाणी दिसला पाहिजे. मुलांना सहज आकर्षक होईल अशा पद्धतीतलं पाठ्यपुस्तक वरील चित्र असावीत, रंगसंगती तशी असावी. काही आकृत्या, नकाशे किंवा प्राण्यांची चित्रे, आलेख असे मुखपृष्ठावरती असले पाहिजेत. दुसरा मुद्दा आहे पाठ्यपुस्तकाचा आकार. आकार हा दप्तरामध्ये त्याला सहज बसेल, रोज त्याला हाताळता येईल अशा पद्धतीतलं त्याचा आकार असला पाहिजे. त्यामध्ये आकारामध्ये फार मोठा ठेवून चालत नाही, तर फार छोटा पण असून चालत नाही. म्हणून आपण लवकर पाठ्यपुस्तकं खराब होणार नाहीत याची काळजी घेऊन त्याचा आकार आपण ठरवला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे कागद व मुद्रण. कागद हा पांढरा शुभ्र, चिवट व चांगल्या दर्जाचा असावा. मुद्रणामध्ये विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्याचा जो टाईप आहे तो मोठा, अचूक आणि स्पष्ट असला पाहिजे. सहज वाचता येईल असा प्रकारचा टाईप असावा. समास सोडून लेखन केले असले पाहिजेत. 2 ओळी आणि 2 शब्दात योग्य अंतर असले पाहिजे. शीर्षक आणि उपशीर्षक. शीर्षक हे ठळक, थोडक्यामध्ये असले पाहिजेत. उपशीर्षक त्याच्यापेक्षा त्याचा साईज लहान असून तेही ठळक प्रकारे असलं पाहिजे. बांधणी. पुढचा मुद्दा जो आहे तो बांधणीचा आहे. बांधणी मजबूत असली पाहिजे.
कारण विद्यार्थ्यांच्याकडून सातत्यानं पुस्तक हाताळले जाणार असते, त्यामुळं ती टिकाऊ असली पाहिजे आणि मजबूत असली पाहिजे. हा बांधणीचा विषय लक्षात घेतो. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, ते म्हणजे किंमत. किंमत ही सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा प्रकारची असली पाहिजे. पुढचा मुद्दा जो येतो तो पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाकडे जाणार आहोत, की जसं बाहेरून पुस्तक चांगलं दिसतं तसं ते आतून सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे. यासाठी अंतरंगामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा हा मुद्दा येतो आणि त्यातला पहिला मुद्दा आहे तो उद्दिष्टानुगामी. उद्दिष्टानुगामीमध्ये जी राष्ट्राची, राज्याची उद्दिष्ट ठरलेली असतात आणि त्यानंतर स्तराची निश्चित केलेली असतात, त्यावरून पुन्हा पाठ्यपुस्तकाची निश्चित करावी लागत असतात. या सर्वांचा उतरंड जे आहे ते उतरंड योग्य प्रकारे श्रेणीबद्ध पद्धतीनं ते आलं पाहिजे आणि ते संक्रमित होण्यासाठी त्या उद्दिष्टांचा विचार करावा लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो पाठ्यक्रमानुसार. पाठ्यक्रमाचे जे मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये असला पाहिजे. पाठ्यक्रमामध्ये जे काही लवचिकता असेल ते लवचिकता वेगवेगळ्या विभागात विभाजन करून त्या वर्गाचं पाठ्यपुस्तक तयार होतं. ते पाठ्यपुस्तक त्या पाठ्यक्रमातील आशयाला अनुरूप असलं पाहिजे. तिसरा मुद्दा येतो तो अचूकता. त्यामध्ये असणारा जो आशय आहे तो आशय फार अचूक असला पाहिजे. त्यातील असणारी जी भाषा आहे ती भाषा सोपी असली पाहिजे. शिक्षकांच्या मत्तीशिवाय सुद्धा त्याला समजला पाहिजे असा तो मजकूर असला पाहिजे. शब्दयोजना, वाक्यरचना ही आकर्षक असली पाहिजे. तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांचा वापर केलेला असला पाहिजे. पुढचा मुद्दा येतो तो पर्याप्तता. पुरेशा प्रकारातलं आकलन आहे ते विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे. कोणतीही शंका किंवा निसंदिग्धपणा राहणार नाही याची काळजी तो आशय लेखन करीत असताना ती करावी लागत असते. त्यामुळे त्याचा विस्तार आणि खोली ही करण्यासाठी पर्याप्तता हा फार महत्त्वाचा भाग आहे. पुढचा मुद्दा आहे आशयाची मांडणी. आशयाची मांडणी तर्कशास्त्रानुसार, मानसशास्त्रानुसार असली पाहिजे. त्याच्यामध्ये जो पाठ्यांश आहे तो पाठ्यांश हा योग्य क्रमानं विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. मांडणी ही सोप्याकडून अवघडाकडं अशा प्रकारातली असली पाहिजे. विद्यार्थ्यांना मांडणी करत असताना काही चित्रे आणि मजकूर यांचा संबंध त्या ठिकाणी असला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे कल्पनाशक्ती. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा प्रकारामध्ये काही कृती, काही स्वाध्याय असे काही देता येतील का, काही प्रश्न त्यामध्ये देता येईल का याचा विचार करावा लागत असतो. कारण शेवटी अभ्यासातून त्यांना वेगवेगळ्या पैलूंचा विचार करावा लागत असतो आणि त्याचा विकास, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं काही मजकूर त्यामध्ये आपल्याला द्यावा लागत असतो. पुढचा जो मुद्दा आहे तो जिज्ञासेला वाव. फार महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढीला लागली पाहिजे. आपला जो विषय आहे तो विषय जास्त आवडीनं ते अभ्यास कसा करतील या दृष्टीनं त्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल अशा पद्धतीतला काही आशय त्याला देता येईल का याचाही विचार आपल्याला कायम करावा लागत असतो. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो अध्ययन सुलभता. त्याचं अध्ययन सुलभ हे सहज झालं पाहिजे. विद्यार्थी समजा गैरहजर असला तर शिक्षकांच्या मदतीशिवाय सुद्धा त्याला आशय हा कळाला पाहिजे, इतका तो सुलभ असला पाहिजे. ते चित्र, ती भाषा यांचा जो समवाय दिलेला असतो त्यामुळे त्या चित्रावरून त्या भाषेमध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरून त्याला अर्थ कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांची आकलनाची गती या त्यानुसार अवलंबून असते. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो स्वाध्यायाचा. स्वाध्याय हा त्यामध्ये विविधता असली पाहिजे आणि जर विविधता नसेल स्वाध्यायामध्ये तर अडचण पडत असते आणि त्यासाठी काय करावं लागत असतं तर विविध प्रकारचे प्रश्न, निरीक्षणाच्या संधी, कृतीच्या संधी, स्वाध्यायासाठी काही उपक्रम, काही क्षेत्रभेटी अशा प्रकारे काही गोष्टी विद्यार्थ्यांना या स्वाध्यायामध्ये द्याव्या लागत असतात. पुढे आहे संदर्भ ग्रंथाची सोय द्यावी लागते. संदर्भ ग्रंथ असणं गरजेचं पडत असतं कारण विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये गोडी निर्माण होते आणि गोडी निर्माण झाल्यावर त्याच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी, अधिक वाव मिळण्यासाठी, त्याची मनोरंजकता, आवड
वाढण्यासाठी काही पुस्तकं संदर्भ म्हणून आपल्याला द्यावी लागत असतात. ती द्यायची सोय आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये असायला पाहिजे आणि ती दिली पाहिजे. अधिक वाचनासाठी, त्या विषयातली गोडी निर्माण होण्यासाठी ते फार उपयुक्त आहे. पुढचा मुद्दा आहे मूल्यांचा अंगीकार. मूल्यांचा स्वीकार आपण केलेला आहे. माणूस चांगला, शिक्षणातून माणूस घडला पाहिजे आणि माणूस घडायचा असेल तर मूल्य संक्रमित झाली पाहिजेत आणि मूल्य संक्रमित होण्यासाठी पाठ्यपुस्तकातून तसा आशय आपण दिला पाहिजे. त्या पाठ्यपुस्तकाच्या आशयातून ते विद्यार्थी मूल्यांचं मूल्य शिकतील आणि आपल्यामध्ये ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून या राष्ट्राला एक चांगला सुजाण नागरिक मिळेल. अशा पद्धतीसाठी काही सोय आपण या पाठ्यपुस्तकामध्ये करणं गरजेचं पडत असतं. पुढचा जो मुद्दा आहे तो गाभाभूत घटकाचा. गाभाभूत घटकांचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून आलेला आहे. या गाभाभूत घटकातून मानवी मूल्यांचा, मानवी कौशल्यांचा विकास झाला पाहिजे आणि तशा प्रकारचा आशय आपल्याला देता येईल का, तो विचार पाठ्यपुस्तक निर्माण करत असताना तो करावा लागत असतो. या पाठ्यपुस्तकातून गाभाभूत घटक जी मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात, त्या कौशल्यांचं संक्रमण होण्यासाठी आशय फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण शेवटच्या मुद्द्याकडे पोहोचणार आहोत. तो म्हणजे पाठ्यपुस्तक कसं असावं असं आपण पाहिलं तर ते कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे हे पाहण्यासाठी त्याची चिकित्सा करणं भाग पडत असतं. आणि यासाठी कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, तर पहिला त्यातला मुद्दा आहे की पाठ्यपुस्तकाचं चिकित्सक परीक्षण जर करायचं असेल तर त्यासाठी त्याचं अंतरंग कसं आहे, बाह्यरंग कसा आहे, या घटकांचा विचार करून त्याचं मूल्यमापन करत असतं. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येक इयत्तेची पाठ्यपुस्तकांची काही वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्ये ठळकपणे आपण लक्षात घेतली पाहिजेत आणि ती आपण ज्यावेळेला विचारली जातील, प्रश्न विचारला जाईल, त्यावेळेला ती उत्तरामध्ये ठळकपणे नमूद केली पाहिजेत. आणि शेवटी चिकित्सक परीक्षणामध्ये आपलं स्वतःचं मत, ते पाठ्यपुस्तक कसं आहे कसं नाही, या दृष्टीनं आपलं स्वतःचं मत त्या ठिकाणी नमूद केलेलं असलं पाहिजे. असं जर झालं तर ते पाठ्यपुस्तकाचं निरीक्षण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. नमस्कार. आपण माझं पाठ्यपुस्तकाविषयीचं जे काही विवेचन आहे ते आपण ऐकलं, त्याबद्दल मी आपला धन्यवाद. नमस्कार.